नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण व्हेजिटेबल पुलाव कसा बनवायचा ते पाहूयात. खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे. तर मी त्यासाठी कुकर मध्यम आचेवर गरम करत ठेवला. आपण हा डायरेक्ट कुकरमध्येच पुलाव बनवतो. तर इथे कुकरमध्ये एक मोठा चमचा तेल व्यवस्थित गरम झालं. त्यामध्ये आता 1 चमचा जिरं घालूयात. त्यानंतर तमालपत्र 3 ते 4 आणि खडा मसाला. तर खडा मसाल्यामध्ये मी इथे दालचिनी घेतली आहे, स्टारफूल आहे, लवंग आहेत आणि वेलची आहे. तर हे आपल्याला एक 30 ते 40 सेकंद परतून घ्यायचं खडे मसाले. त्याचा फ्लेवर तेलामध्ये उतरतो म्हणजे छान. त्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतला, तो घालते. आणि कांदा एक 3 ते 4 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा, थोडासा मऊ होईपर्यंत. खूप त्याला सोनेरी रंग नाही आला तरी चालतं. तर इथे 5 मिनिट मी हा कांदा परतून घेतला. आता यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालूयात, 1 मोठा चमचा. आणि हिरवी मिरचीचे तुकडे, 2 हिरवी मिरची त्याचे तुकडे घेतलेत मी करून, लांब तुकडे केलेत. आता ही आलं लसूण पेस्ट 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात. एखाद मिनिटभर आपण आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतून घेतली की आपण यामध्ये भाज्या घालूयात. तर इथे माझ्याकडे हा श्रावणी घेवडा आहे, छोटे छोटे तुकडे केलेत मी त्याचे स्वच्छ धुवून. त्यानंतर गाजर, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या घालू शकता. बटाटा आणि अर्थातच मटार. पुन्हा हे एकदा मिक्स करून घ्या. एखाद मिनिटभर या भाज्या परतायच्यात आपल्याला. एक मिनिटभर भाज्या परतून झाल्या की इथे माझ्याकडे 1 कप बासमती तांदूळ आहे, लॉंग ग्रेन बासमती राईस मी घेतला, तो घालते. हा तांदूळ मी अर्धा तास भिजत घातला होता, स्वच्छ धुतला आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजवून घेतलं. आता हा पण एकदा मिक्स करून घेऊया. दिसतंय हे. आणि हा तांदूळ व्यवस्थित भाज्यांच्या मसाल्यामध्ये मिक्स करून झाला, खूप मस्त दिसतंय. आता अर्धा तास हा मी तांदूळ भिजत घातलाय, त्यामुळे मी यामध्ये 1.5 कपच पाणी घालते, दुप्पट पाणी नाही घालत आहे. कारण जेवढा वेळ आपण हा तांदूळ सोक करतो तेवढं. त्यानंतर मनुका आणि काजू, मीठ चवीपुरतं. पुन्हा एकदा हे ढवळून घेऊयात आपण. आणि आता सगळ्यात शेवटी मी 1 चमचाभर साजूक तूप घालते या भातावर. आता हे ऑप्शनल स्टेप आहे, पण यामुळे भाताला एकतर चव छान येते आणि ग्लेजही छान येतो तांदूळला. आता झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून घेणार आहे. तर या ठिकाणी मध्यम आचेवर 2 शिट्ट्या काढून हा व्हेजिटेबल पुलाव मी कुक करून घेतला. आता आपण चेक करूयात कसा झाला ते. मस्त वास येतो. आणि आता आपण फोर्क घ्यायचा आणि अगदी हलक्या हाताने हा भात आपल्याला मोकळा करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता अजिबात असा चिकट वगैरे झाला नाही आहे भात. त्याचबरोबर खूप ड्राय आणि मोकळा फडफडीत पण नाही झाला. टेक्स्चर खूप मस्त आलाय. आहा, मस्त. तर हा किंवा कुठलाही बासमती तांदूळपासून जर तुम्ही राईस बनवता, तो कुकरमध्ये शिजवला असेल तर तो शिजवून झाला की एक 5 मिनिटांनी झाकण काढून फोर्कने किंवा कुठल्याही एखाद्या पातळ अशा चमच्याने तो मोकळा करून घ्यायचा, जेणेकरून त्याचं जे टेक्स्चर आहे किंवा त्याचे जे राईस ग्रेन्स आहेत ते तुटणार नाहीत.
आणि तुम्ही सर्व करण्यासाठी असाच गरम गरम सर्व करू शकता किंवा मग काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊ शकता. तर हा व्हेजिटेबल पुलाव असाच खूप छान लागतो. किंवा साईडला रायता असेल, त्यातल्या त्यात थोडंसं जर तिखट रायता असेल तरी हा पुलाव खूप मस्त लागतो. हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर प्लीज लाईक करा आणि कमेंटही करा. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंद राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.